नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तसेच आपला पहिला लेक्चर संपलेला आहे. आता आम्ही चाललो आहे कॅन्टीनला. एक लेक्चर होता सकाळी लॅटिनचा. टॅक्सी गेली, पटापट आलो, असा फास्ट आलो. टॅक्सीवाल्याने पण जोल केला. डबलना टेबल पैसे घेतले, एक सीट एक्स्ट्रा होता. तो काय बोलायचं. कर अभी कर स्वास्तिक कर लेना. मेरा नाम लिखेगा. नहीं करूंगा सर. फोन का साइन डाल दे, मतलब ब्लॉगिंग कर रहे हैं. मॅडम धरील. नहीं हे काय काढतोय. गाईज आता दोन्ही लेक्चर फिनिश झालेत आपले. आता आपण जाऊ हॉस्टेलवर. जाम वैताग आले, कटाला तर आलेच. जरा अभ्यास करतो हॉस्टेलवर जाऊन. आज शिकवले त्याला लॅटिनचा पण करायचा आहे आणि जेनेटिक्सचा पण करायचा आहे. चला आता डायरेक्ट हॉस्टेलला जाऊ. कॅन्टीनला आल्या ब्लिनी घेतले. ब्लिनी खाऊ मग हॉस्टेलवर जाऊ. जिमला आज नाही जात, मला वीक वाटतं काय माहीत का. मी जिमला नाही जातो, डायरेक्ट हॉस्टेलवर जातो. थोडा आराम करता. मला वाटतं झोपण्या पूर्ण झाली, झोपून डायरेक्ट हॉस्टेलवर जाऊन पडावे. बाहेर पण अजून कालोख नाही झाला, आता होईल एका तासात. तर आपण जाऊ हॉस्टेलला पटापट. यूट्यूब ग्रो होताना बघता तर जाम बरं वाटतं. आणि एक असा स्वतःहून चॅलेंज घेतलेला का 30 दिवस लगातार ब्लॉग टाकेन मी. 30पेक्षा जास्त दिवस झाले मी लगातार ब्लॉग टाकता. जाम बरं वाटतं, काहीतरी अचीव केलं असं वाटतं. 30 दिवस लगातार यूट्यूबला ब्लॉग टाकणं मला पण मजा येते आणि काय वाटत पण नाही. डेली रुटीनसारखाच वाटतो. मी आता थोडं माझं डेली रुटीन पण चेंज करीन. माझा विचार चालले लवकर उठून पहिला सकाळी जिमला जायचा आणि मग तिथून अंघोळ वगैरे करून लेक्चर्सला जायचा. पण ते पॉसिबल होत नाही. याचं कारण असं का जिम इथं लेट चालू होते. जर आपल्यासारखी इथे इंडियामध्ये जी 6ला जिम चालू होते तशी इथं होत असते तर चांगलं झालं असतं. 8:30चे लेक्चर्स असतात, इथं 7:30ला जिम चालू होते. ह्यो इथं प्रॉब्लेम आहे थोडा. कारण का कसं होतं, लेक्चरनंतर अख्खा फ्रस्ट्रेट झालेला असतं, अख्खा वैतागलेलो असतं. आणि मग ते 8 ते 10 तास लेक्चर अटेंड केल्यानंतर मग जिमला जायचं. मग जिममध्ये वेट मारायला पण वैताग येतं, वर्कआउट करायला पण वैताग येतो. असा विषय. ज्याला ब्लॉग बनवायचा असतात तो कारण नाही देत, फोन नाही हे नाही. मी तुम्हाला सांगता, तुम्हाला पण ब्लॉग चालू करायचं असतील ना, बिंदास करा. मी टाकीन तुमच्या स्टोऱ्या, मला काही हे नाही. सगळी पुढे गेली पाहिजे. काही लोक ब्लॉगिंग म्हणजे याच्यासाठी चालू करतात का बघू काय होतो का, ग्रो होतो का, असं नाही. ब्लॉगिंगचा एक असा पण पर्पज आहे की तुम्ही जेव्हा म्हणजे आजूबाजूला एवढी पब्लिक असते, तुम्ही कॅमेरा घेऊन समोर फिरताना तो एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आतून. म्हणजे कुठली पण गोष्ट करण्याचा, किंवा समोर कोणी पण बघतोय आपल्याला, हसतोय, पण आपल्याला काहीच नाही वाटत कारण का आपण आपलं काम करतो. ही गोष्ट इथं पण कामी येते का, कॉन्फिडन्स पण येतो. आणि बाकी कुठं आपण दुसऱ्या ठिकाणी असलो ना तर तिथं पण असं वाटतं काय खोलतं तिथं पण कॅमेरा, काय नाही वाटत. तो म्हणजे याच्यात एक कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. मला डेली रुटीन दाखवायला आवडतं म्हणून मी डेली ब्लॉग टाकता. नाही तर मी 10 दिवसात, 7-7, 8-8 दिवसात असा टाकला असता. कारण मी डेली जे करतो ते दाखवता. कारण का असं यूट्यूबर नाही आहे कोणी. मी म्हणजे यूट्यूबला जाम चॅनल सर्च केले, पण मला असं दिसलं नाही कोणी मेडिकल फील्डमध्ये जो डेली त्याची लाईफ दाखवतो. मेडिकल फील्डमध्ये स्टडी जाम असतो, पण सध्या आमची स्टार्टिंग आहे तर आम्हाला नाही आहे स्टडी. तर मला होतो पॉसिबल तर मी टाकतो. जर पॉसिबल नसतं होत तसं मी सांगेन तुम्हाला. जोपर्यंत मला पॉसिबल होतो तोपर्यंत मी डेली ब्लॉग टाकीन आणि माझी डेली लाईफ दाखवीन मी. असं नाही, मला सगळ्या गोष्टी करायला पडतं. जिम, रील्स, ब्लॉग्स, अभ्यास, ऑलराऊंडर. स्पोर्ट्समध्ये घेतलं तर त्या पण काही कुठल्याच गोष्टीला मी लाजत नाही. मला पटतच नाही लाजणं. पहिला मी जाम लाजायचो 2021-22. तेव्हा मी 2021-22ला रील्स बनवायचो ना, तेव्हा असा वेगळाच वाटायचा. पण आता काहीच नाही वाटत. आता मजा येते उलटा. तर म्हणून मी ब्लॉग्स वगैरे बनवतो एकदम फ्रीली. आणि याच्यात काय आहे, जेव्हा असा थोडा तरी आपला चॅनल ग्रो होतो, किंवा एवढी लोक आपला रोज व्हिडिओ बघतात आणि मम्मी पप्पाला सांगतात का आजचाच ब्लॉग आला आहे, मम्मी पप्पा मला सांगतात व्हिडिओ कॉलवर का मस्त ब्लॉग बनवतो, एकदम फ्री राहतो. तर मग ते ऐकून मला पण असं एकदम मजा येते.
का हा भाई घरच्यांना पण कोणतरी बोलतं, मम्मी पप्पाला पण कोणतरी बोलतं, रिलेटिव्ज वगैरे किंवा अनोळखी लोक पण बोलतात का हां राज ब्लॉग भारी बनवतो, राहतो एकदम मस्त फ्री राहतो, टेन्शन नाही घेत. तर हेच पाहिजे भाई. अजून लाईफमध्ये काय पाहिजे? मम्मी पप्पा खुश, आपण खुश, बाकी काय नाही भाई. सर्व बाजूला ठेवा, आपल्या कामावर फोकस करा, बाकी काहीच कामाचं नाही. आपल्या समाजाला पुढे न्या, आपल्या आईबापाचं नाव वर न्या, हेच आहे, बाकी काय नाही. पोचलो काय आता हॉस्टेलला. मस्तपैकी बघ किती हॉस्टेलच्या इथं अख्खा बरोबर साधलेलं आहे जाम. चला जाऊया पटापट वरती. सो गाय झोपलेलो मस्तपैकी, आता उठलोय 3-1 तास, एकदम मस्त झोप घेतली, बरा वाटला मला. बघू आता जेवण बनवीन मी. जवला बनवायची इच्छा झाली माझी. जवला बनवतो, त्याच्यात अंडा टाकतो मस्तपैकी, आणि मग ब्रेड आहेत माझ्याकडे, ब्रेडचे असं गाईच. हे बघा बनवले आता आपण जवला. ज्यांना जवला नसेल माहीत त्यांना मी काय सांगू, मला या शब्दाचा, मला जवल्याचा दुसरा नाव नाही माहीत. प्रत्येक भाषेत वेगवेगळा बोलत असते. आमच्या आगरी भाषेत भाई जवलाच बोलतात. मस्त बनवले, त्याच्यात मी अंडी टाकले आणि ती पण 5. म्हणजे आता जर पोट भरला माझा तर मी उद्या पण खाईन असं भाई. 2 टाईमचं काम एकदाच करतो तुमचा भाऊ, कारण तुमचा भाऊ डेंजर आहे. गाय आता ब्रेड वगैरे घेतले. बघा भाई तोड आहे का आपल्याला, डेंजर ना, मजा वेगळी आहे भाई. तुम्ही बोला असाल एवढा पाणी का ठेवले, मला पाणी पटतो ब्रेडमध्ये, मस्त सॉफ्ट होतो ना पाणी, मग मस्त लागतो, म्हणून मी थोडा रस्सा ठेवतो. आणि 5 अंडे टाकले. आता असं दाबून जेवणार आहे ना मी, जाम मजा येतं मला सुकी मच्छी खायला. माझ्याकडं अजून एवढी सुकी मच्छी आहे ना का मी 3 महिने आरामात खाऊ शकतो. तर मी आरामात खाईन मस्तपैकी. अजून आपल्याला इथं टाईम आहे, ऑलमोस्ट आहे, एवढा पण आहे, तर खपणार नाही भाई, मजा येईल. रोज खाली तरी मजाच आहे, एक दिवस आड खाली तरी मजाच आहे, कारण सुकी मच्छी आहे भाई. आज मी पूर्ण खिडकी पण क्लीन केली, अख्खी साफ केली, मस्त क्लीन करून ठेवला अख्खा. टेम्परेचर मी थोडासा ना खुल्लाच ठेवता येऊ, कारण का हात बाहेर हवा. सुकी मच्छी बनवलेली ना तर मग तो स्मेल कोंडून राहतो रूममध्ये. खिडकी थोडी खुल्ली ठेवली ना मग तो बरोबर होतं, मस्त वाटतं भाई. एवढा शांत बघून ना, तर गाड्या बघून असं वाटतं, इथं गाड्या बघून असं वाटतं कधी चालवायला भेटतील. पण एवढ्या दिवसात आता आम्हाला म्हणजे एक गोष्ट तर झाली, आम्ही कॉलेज एवढ्या दिवसात आम्हाला एक गोष्ट माहिती झाली का आपण एवढं चालत जातो, म्हणजे रोजचा 10 किलोमीटर चालतो, त्यापेक्षा तिथून टॅक्सी केली तर 25 रुपयात कॉलेजला पोचतो ना, तिथून टॅक्सी केली तर 25 रुपयात परत पोचतो, म्हणजे 50 रुपयात आपलं येऊन जाऊन होऊ शकतो. म्हणून आम्ही डेली जाताना इथून टॅक्सीने जातो, आमचे 25 रुपये जातात. पण येताना आम्ही चालत येतो, कारण का काय वाटत नाही एवढं येताना. बरा एक चीज अनलॉक झाली आपली, अजून रोज टॅक्सीने कॉलेजला जातो बाई. रुतबा बघला. गाईज हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता 6 वाजलेत सकाळचे, आता झोपता आम्ही डान्स प्रॅक्टिस केली, थोडासा अभ्यास होता. उद्या पण आमचे लेक्चर आहेत आणि उद्या आपला फ्रेशर पण आहे, आणि उद्या पण 6 वाजेपर्यंत लेक्चर आहेत. मॅडमनी लवकर सोडला तर बरा होईल. चला आता झोपतो, भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.